हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा गुरुवारचा म्हणजे संध्याकाळचाच व्हिडिओ आहे। म्हणजेच जेव्हा दीपअमावस्येचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत काल शेअर केला तर या व्हिडिओमध्ये म्हणजे दीपअमावस्येची उत्तर पूजा कशी करावी किंवा आपण जे दिवे आपल्या पूजेमध्ये यूज करतो तर त्याचं काय करावं किंवा आपण आपल्या म्हणजे मध्ये जे साहित्य यूज करतो तर त्याचं आपण दुसऱ्या दिवशी काय करावं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर जे आपण पिठाचे म्हणजेच कणकीचे दिवे तयार करतो तर दुसऱ्या दिवशी ते आपल्याला सकाळी उचलल्यानंतर ते आपण गाईला देऊ शकतो। मी पण जे कणकेचे दिवे केले होते तर ते दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर ते गाईलाच दिले, कारण माझ्या साईडलाच म्हणजे मी जिथे राहतो तर तिथेच त्यांच्या घरी गाई आहेत। तर त्यामुळे जे म्हणजेच कणकेचे दिवे मी केले होते तर ते मी तिथेच दिले। म्हणजेच पूजा उचलल्यानंतर तर सर्वात पहिल्यांदा जे काही सर्व दिवे होते तर त्यांची मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग जी पूजा मी मांडणी केली होती तर तिला हळूहळू मी उचलण्यासाठी सुरुवात केली। तर जो सुरुवातीचा व्हिडिओ होता तर तो म्हणजेच क्लिपमधून कट झाला होता त्यामुळे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करता आला नाही। पण जी पूजा होती तर एक दिवा मी अखंड चालूच ठेवला होता रात्रभर आणि नंतर जे बाकीचे जे दिवे होते तर ते म्हणजे त्याच्यामध्ये जेवढं तेल होतं तर तेवढ्या वेळ ते चालले आणि त्यानंतर ते विझले आणि जे म्हणजेच कणकेचे दिवे होते तर ते देखील म्हणजेच 1-2 तास चालूच होते आणि त्यानंतर ते विझून गेले। तर सकाळी म्हणजे सर्वात पहिल्यांदा मी जे दीप पूजा केली होती तर सर्व दिव्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर मी जे दिवे होते तर ते उचलून घेतले आणि जे कणकेचे दिवे होते तर ते मी गाईला दिले आणि जे दुसरे पितळेचे दिवे होते म्हणजेच मातीचे दिवे होते तर ते सर्व मी म्हणजे साफ करून घेतले। तर ते देखील मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेल की आपण कशाप्रकारे ती क्लीन करू शकतो। त्याचबरोबर आज शुक्रवार देखील होता त्यामुळे जो मंगल कलश होता माझ्या देवघरामधला तर तो देखील मला साफ करायचा होता। तर जो मी तांब्या मंगल कलशाला यूज करतो तर तो देखील मला आज क्लीन करायचा होता। त्यामुळे म्हणजेच जो तांब्या होता तर तो देखील मी आज क्लीन करून घेतला म्हणजेच घासून घेतला। ही ॲक्लिन पावडर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती। म्हणजेच जेव्हा मी पूर्ण दिवे घासून घेतले तर ते पूर्ण मी दिवे ॲक्लिन पावडरनेच घासून घेतले। तर त्याच पावडरने मी जो तांब्या होता मंगल कलशाचा तर तो देखील मी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर म्हणजेच मंगल कलशाची पुन्हा स्थापना देखील करायची होती। तर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता आणि मंगल कलश हा आपण कुलदेवीच्या नावाने आपल्या घरामध्ये त्याचं विराजमान करत असतो। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश नसेल तर नक्की तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना तुम्ही करा। म्हणजेच शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमेला देखील आपण ही सेवा करू शकतो। तर मी देखील जे मंगल कलश आहे तर हा आता गेले 4-5 महिने झाले मी म्हणजेच माझ्या देवघरामध्ये ठेवलेला आहे आणि मंगल कलश देखील सजवायला मला खूप आवडतं त्यामुळे मंगल कलश मी ठेवत असतो। तर मंगल कलश पहिल्यांदा मी क्लीन करून घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे जे खालच्या प्लेटमध्ये आपण मंगल कलश ठेवत असतो तर त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे असतात। तर तांदळासाठी देखील मी एक प्लेट केली आणि जे तांदूळ आपण पूजेमध्ये यूज करतो तर ते आपण नंतर पक्ष्यांना देखील टाकू शकतो किंवा आपल्या निर्माल्यामध्ये देखील टाकू शकतो। जर सर्वात पहिल्यांदा मी प्लेटमध्ये तांदूळ टाकून घेतले, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकलं, त्यावरती जो तांब्या होता तर तो मी ठेवून घेतला, त्यावरती कुंकवाचे मी 5 बोटं उमटवून घेतले आणि त्यानंतर त्याच्यावर मध्ये मी 1 रुपया 1 सुपारी टाकून घेतलं आणि त्यावरती मी श्रीफळ ठेवलं आणि त्यांना पुन्हा त्याचं विराजमान केलं म्हणजे जागेवर जिथे मी मंगल कलश ठेवतो तर तिथे नंतर मी मंगल कलश ठेवून दिला। यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर तिला देखील मी आज म्हणजेच आंघोळ घालून घेतली। त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला देखील मी अष्टगंध लावून घेतले। त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिला देखील मी अभिषेक करून घेतला। त्यानंतर गणपती बाप्पांना देखील अष्टगंध लावला आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवरती विराजमान केलं। यानंतर जे मी फुलं आणले होते तर ते देखील मी सर्व देवांना वाहून घेतली आणि जेव्हा मी सर्व देवांना फुलं वाहिली तर तेव्हा खरंच देव खूप छान दिसत होते आणि देवपूजा देखील मला करायला खूप छान वाटत होतं। आणि जो गजरा होता तर तो देखील मी मंगल कलशाला अर्पण केला। त्यानंतर महाराजांना देखील मी गजरा अर्पण केला आणि जेव्हा आपण गजरा आपल्या देवघरामध्ये लावतो किंवा कोणत्याही देवांना आपण अर्पण करतो तर त्या देवांचं जे स्वरूप आहे तर ते खरंच खूप छान दिसतं। तर मंगल कलशाला देखील मला गजरा अर्पण करायला खूप आवडतो, त्यामुळे ज्या दिवशी मला जास्त पांढरे फुलं मिळून जातात तर त्या दिवशी मी गजरा तयार करत असतो आणि म्हणजेच देवांना मंगल कलशाला मी अर्पण करून घेतो। त्यानंतर मी माझ्या सेवेला सुरुवात केली। तर सर्वात पहिल्यांदा मी श्री स्वामी स्तवन यांनी सेवेला सुरुवात करतो आणि त्यानंतर जी महाराजांची 1 माळ जप आपल्याला करावी लागते तर ती सुद्धा मी करून घेतली आणि यानंतर जे नित्यसेवेमध्ये आपल्याला 3 अध्याय वाचावे लागतात म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला 3 अध्याय वाचावे लागतात तर ते देखील माझे वाचणं चालू होते। म्हणजेच आजचा होता शुक्रवार तर वाचायचे होते 4था, 5वा आणि 6वा हे 3 अध्याय वाचायचे होते। त्यानंतर मी महाराजांची 1 माळ जप करून घेतली आणि यानंतर मी जे महाराजांचे 3 अध्याय वाचायचे होते तर ते मी वाचून घेतले आणि नंतर जो स्वयंपाक होता तर तो देखील मला करायचा होता। तर जे दिवे होते तर ते
देखील मी म्हणजे देवपूजा झाल्यानंतर सर्व क्लीन करून घेतली आणि म्हणजे जर आपण ती दिवे तशीच जर ठेवली तर ती किती म्हणजे तसेच राहतात, त्यामुळे लगेचच तुम्ही कामात काम करून घेत जा, नाही तर मग जर आपण ते काम तसंच ठेवलं तर ते तसंच राहून जातं। त्यामुळे जी काही दिवे मी पूजेमध्ये यूज केली होती तर ती सर्व मी नंतर देवपूजा झाल्यानंतर सर्व लगेचच क्लीन करून घेतली, कारण सर्व जी दिवे होती तर ती तेलकट झाली होती, त्यामुळे जर आपण ती तसंच जर किती वेळ ठेवली तर त्याचे डाग देखील उमटतात। म्हणजे जेव्हा पितळेचे किंवा तांब्याचे भांडे आपण यूज करतो आपल्या पूजेमध्ये आणि म्हणजेच जे दिवे असतात तर त्याच्यावरती लवकर काळे डाग उमटतात, कारण त्यामध्ये आपण तेल लावलेलं असतं। शक्यतो तुम्ही लगेचच ती जी पूजेची भांडी असतात किंवा दिवे असतात तर ते क्लीन करून घेत जा, जेणेकरून नंतर आपल्याला त्रास जास्त होत नाही। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता स्वामी किती छान दिसत आहेत। त्याचबरोबर जी सर्व देवांची फोटो आहेत तर ती देखील खूप छान दिसतात। म्हणजेच जेव्हा आपण देवांना फुलं अर्पण करतो तर खरंच आपल्या देवघराचं जे स्वरूप आहे तर ते खूप छान होतं आणि पूजा केल्यानंतर माझा देखील दिवस खूप छान जातो। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व जी दिवे होती तर ती मी क्लीन करून घेतली। म्हणजेच पहिल्यांदा मी ती सर्व जी दिवे असतात तर ती म्हणजे जे आपण भांडे घासतो तर त्या साबणाने क्लीन करून घेतली, कारण जे तेलकट डाग असतात, चिकट डाग असतात तर ते लवकर सहजासहजी जात नाहीत। त्यामुळे पहिल्यांदा मी सर्व जी भांडी होती तर ती मी त्याने साफ करून घेतली आणि त्यानंतर मी ॲक्लिन पावडरने ती स्वच्छ करून घेतली। तर तुम्ही बघू शकता तर एक एक दिवा मी क्लीन करून घेतला। तर तुम्ही हे जे 2 दिवे बघत आहात तर हे दिवे म्हणजेच मी गावाकडून आणले होते आणि त्यानंतर तुम्ही जे मोराचे दिवे कालच्या व्हिडिओमध्ये बघितले तर ते मी एका ताईंकडून ऑनलाईन बनवले होते, कारण मला म्हणजे ते दिसायला खूप छान दिसत होते, त्यामुळे मी त्यांच्याकडून बनवले होते। जर तुम्हाला हवे असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला त्या ताईंचा नंबर देईन। त्याचबरोबर हे जे कमळाचे दिवे तुम्ही बघत आहात तर हे इथून मी लोकल मार्केटमधूनच घेतले होते। म्हणजेच जेव्हा मला म्हणजे देवांचं थोडंसं सामान घेण्यासाठी मी तो दुकानामध्ये गेलो होतो आणि हे दिवे मला तिथे दिसले तर मी हे लगेचच घेऊन टाकले। त्याचबरोबर जे शंखचक्री दिवे आहेत तर हे देखील मी इथेच म्हणजेच मार्केटमधूनच घेतले होते, कारण मला हे दिवे म्हणजे कुंचम सेवेसाठीच पाहिजे होते खास करून, कारण जेव्हा आपण हे शंखचक्र दिवे आपल्या पूजेमध्ये लावतो तर शंखचक्र ही विष्णूंचं प्रतीक आहे आणि जिथे आपण विष्णूंची सेवा करतो तर तिथे महालक्ष्मीही असतेच। त्यामुळे हे जे शंखचक्र दिवे होते तर इथून मी लोकल मार्केटमधूनच घेतले होते। त्याचबरोबर हा जो कमळाचा दिवा तुम्ही बघत आहात तर ज्या नारायणी पूजा आर्ट्सच्या ज्या ताई आहेत तर त्यांच्याकडून मी हा दिवा घेतला होता। म्हणजेच आता गेले 4-5 महिने झाले हा दिवा मी यूज करत आहे। तर महाशिवरात्रीच्या वेळेस देखील मी या दिव्याचा यूज केला होता माझ्या पूजेमध्ये। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आणि ह्या ज्या समया तुम्ही बघत आहात तर जेव्हा मी शिक्षणासाठी बाहेर होतो तर तेव्हा मी या समया घेतल्या होत्या, म्हणजे दिवाळीच्या वेळेस म्हणजे जेव्हा मी गावाकडे जाणार होतो तर तेव्हाच मी या समया घेतल्या होत्या आणि तेव्हापासून या माझ्याजवळच आहेत। म्हणजेच आता मी इकडे जॉबला आलेलो आहे तर आता मी गावाकडे गेलो होतो तर तेव्हा मी या समया घेऊन आलो। मी कोणतीही जेव्हा सेवा करतो तर मी माझ्या सेवेमध्ये समया लावतच असतो, कारण जेव्हा आपण आपल्या पूजेमध्ये अशा प्रकारचे दिवे यूज करतो तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि वेगवेगळ्या पूजेमध्ये मी वेगवेगळे जे दिवे आहेत तर ते लावत असतो, कारण मला पूजा करायला देखील खूप आवडतं। आणि अशा प्रकारचे जेव्हा आपण नवीन नवीन दिवे आपल्या पूजेमध्ये लावतो तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान वाटते आणि आपलं मन देखील प्रसन्न राहतं। यानंतर जी सर्व दिवे होती तर ती मी एका बॉक्समध्ये ठेवून दिली। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।